मेन्शनमध्ये आता रात्रीची वेळ होती. मायरा रुद्राच्या खुर्चीवर बसून काही हिशोब तपासत होती. तिला जाणवलं की रुद्राच्या एका गोदामातून अचानक मालाची अफरातफर सुरू झाली आहे. विक्रम, जेटी नंबर 4 वरचं आपलं जे ट्रान्सपोर्टचं काम आहे तिथे गेल्या 2 दिवसांमध्ये 3 ट्रक्स गायब झाले आहेत. ड्रायव्हर्सचा पत्ता नाहीये आणि GPS ही बंद करण्यात आलंय. विक्रम सावध झाला. मॅडम, मी तिथे स्वतः जातो. तिथे फक्त आपले जुने आणि विश्वासू लोक असायचे. नको विक्रम, तू इथेच राहा. जर तू गेला तर धर्माला संधी मिळेल. मी स्वतः जाईन तिथे, मायरा म्हणाली. पण मॅडम, ते खूप धोकादायक आहे. तिथे रात्रभर ट्रक ड्रायव्हर्स आणि मजुरांची गर्दी असते. तुमच्यासारख्या स्त्रीने तिथं जाणं सुरक्षित नाही. विक्रम काळजीत पडला. मायरा हसली. मी आता फक्त एक स्त्री नाहीये विक्रम. मी रुद्राची सावली आहे आणि सावलीला कोणीही रोखू शकत नाही. तू बॅकअप तयार ठेव. पण मी सध्या साध्या गाडीने आणि साध्या वेशात जाईन. मायरा एका जुन्या जिप्समध्ये बसून जेटीच्या दिशेने निघाली. तिने डोक्यावर ओढणी घेतली होती, जेणेकरून तिला कोणी ओळखू नये. जेटीवर पोहोचल्यावर तिला दिसलं की तिथे खूप गोंधळ सुरू झाला होता. काही ट्रक ड्रायव्हर्स एका कोपऱ्यात उभे राहून कोणाशी तरी वाद घालत होते. मायरा गाडीतून उतरली आणि हळूच गोदामाच्या मागच्या बाजूला गेली. तिनं पाहिलं की तिथल्या गोदामाचे कुलूप तोडलं होतं आणि काही अनोळखी माणसं तिथून धान्याच्या पोत्याऐवजी काहीतरी जड लाकडी पेट्या बाहेर काढत होत्या. त्या पेट्यांवर मेड इन रशिया असं लिहिलं होतं. मायराच्या लक्षात आलं की हे शस्त्रांचं स्मगलिंग सुरू आहे आणि ते रुद्राच्या गोदामातून केलं जातंय, जेणेकरून नाव रुद्राचे येईल. तिने आपल्या मोबाईलमध्ये त्या हालचालींचे व्हिडिओ बनवायला सुरुवात केली आणि अचानक तिच्या पाठीमागे एक थंड नळी टेकली गेली. व्हिडिओ काढणं बंद कर, नाहीतर डोकं उडवीन, एक करारी आवाज आला. मायरा जागेवरच थिजली. तिने मागे वळून पाहिलं तर तो धर्माचा माणूस नव्हता, तर सर्जेरावचा होता. त्याने तिला पकडून गोदामाच्या आत नेलं. तिथे सर्जेराव खुर्चीवर बसला होता. काय ग पोरगी, रुद्राची गादी सांभाळताना दम लागला वाटतं, म्हणून इथे चोरी पकडायला आलीस? सर्जेराव कुत्सितपणे हसला. मायराच्या डोळ्यांमध्ये भीती नव्हती, तर संताप होता. सर्जेराव, तुम्ही रुद्रच्या वडिलांसोबत काम केलंय. तुम्हाला लाज वाटायला हवी की तुम्ही त्यांच्याच मुलाचं नुकसान करताय. लाज? या धंद्यात लाज नसते मायरा. येथे फक्त नफा असतो. रुद्रने मला हाकलून लावलं. आता मी त्याला आणि तुला उद्ध्वस्त करेन. उद्या सकाळी जेव्हा पोलीस या गोदामात येतील आणि त्यांना ही रशियन शस्त्र सापडतील, तेव्हा रुद्रला मरेपर्यंत फाशी होईल आणि तूही तुरुंगात जाशील. सर्जेरावने प्लॅन सांगितला. मायरा हसली. तुम्हाला वाटते मी इथे एकटी आली आहे? विक्रमला सगळं माहितीये. तो 5 मिनिटात इथे पोहोचेल. विक्रम? तो सध्या स्वतःला वाचवण्यात व्यस्त असेल. धर्माने मेन्शनवर आत्ताच हल्ला केलाय. सर्जेरावने धक्का दिला. मायराचं हृदय जोरात धडधडू लागलं. तिला समजलं की तिने चूक केली. मेन्शनवर हल्ला करणं हा धर्माचा प्लॅन होता आणि तिला इथे अडकवणं हा सर्जेरावचा. तिने विचार केला की तिला इथून सुटावंच लागेल. तिने हळूच आपल्या हातातील अंगठीमध्ये लपवलेली एक लहान तार काढली आणि स्वतःचे हात सोडवण्याचा प्रयत्न करू लागली. इतक्यात बाहेर गोळीबाराचा आवाज झाला. सर्जेराव सावध झाला. कोण आहे बाहेर? आणि बाहेरून इन्स्पेक्टर आदितीची एंट्री झाली. सर्जेरावला वाटलं नव्हतं की पोलीस इतक्या लवकर येतील. आदितीने धाड टाकली होती, पण तिला वाटलं होतं की तिथे मायरा स्मगलिंग करत असेल. जेव्हा तिने आज सर्जेरावला आणि बांधलेला मायराला पाहिलं, तेव्हा तिलाही धक्का बसला. सर्जेराव, हात वर करा, आदिती ओरडली. सर्जेरावने मायराला ओलीस धरलं आणि तिच्या कपाळाला बंदूक लावली. आदिती मॅडम, एक पाऊल पुढे टाकलंस तर हिचा मेंदू भिंतीवर असेल. मला इथून सुरक्षित बाहेर जाऊ द्या. आणि आदिती थांबली. तिला मायराचा तिरस्कार होता, पण एका गुन्हेगाराच्या हातून एका मुलीचा जीव जाणं तिला मंजूर नव्हतं. सोड तिला सर्जेराव, पळून कुठे जाणार तू? मायराने संधी साधली. तिने रुद्रने शिकवलेली एक युक्ती वापरली. तिने मागे डोकं आदळून सर्जेरावच्या नाकावर वार केला. सर्जेराव कळवळला आणि त्याची पकड ढिली झाली. मायरा झटकन खाली बसली आणि आदितीने सर्जेरावच्या हातावर गोळी झाडली. सर्जेराव खाली पडला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. आदिती मायराजवळ आली. तू इथे काय करत होतीस? तिने कठोरपणे विचारलं. मायरा उठली आणि तिने कपडे झाडले. तुमचं काम सोपं करत होते इन्स्पेक्टर. ही शस्त्र माझी नाहीत, सर्जेरावची आहेत. हा व्हिडिओ पुरावा म्हणून बघा. मायराने आपला मोबाईल दाखवला आणि आदितीने मोठा तो व्हिडिओ पाहिला. तिला मान्य करावं लागलं की मायरामुळे एक मोठा रॅकेट पकडला गेला होता, पण तिने हे दाखवलं नाही. तरीही तू कायद्याला कळवायला हवं होतंस. तू स्वतः इथे येऊन गुन्हा केलायस. चल मेन्शनवर, तिथं काय चाललंय ते बघूया. ते जेव्हा मेन्शनवर पोहोचले तेव्हा तिथे रणांगण झालं होतं.
धर्मांच्या माणसांनी मेन्शनच्या गेटवर हल्ला केला होता, पण विक्रमने जिद्दीने त्यांना रोखून धरलं होतं. पोलिसांच्या गाड्या येताना पाहून धर्माची माणसं पळून गेली. विक्रम रक्ताळलेल्या अवस्थेत गेटवर उभा होता. मायरा धावत त्याच्याकडे गेली. विक्रम, तू ठीक आहेस ना? मी ठीक आहे मॅडम, पण धर्माने आपल्याला इशारा दिलाय. तो आता शांत बसणार नाही, विक्रम धापा टाकत म्हणाला. आदितीने हे सगळं पाहिलं. तिला जाणवलं की मायरा खरंच हे साम्राज्य गुन्हेगारीपासून मुक्त करण्याचा प्रयत्न करत आहे, पण शत्रू तिला ते करू देत नाहीत. तरीही तिचा रुद्रबद्दलचा राग कमी झाला नव्हता. पुढच्या वेळी मी तुला वाचवायला येणार नाही मायरा, स्वतःचं रक्षण स्वतः करायला शिक, असं म्हणून आदिती तिथून निघून गेली. त्या रात्री मायरा रुद्रच्या खोलीत एकटीच बसली होती. तिचे हात थरथरत होते. आज तिने मृत्यूला अगदी जवळून पाहिलं होतं. तिने रुद्रच्या फोटोकडे पाहिलं. रुद्र, हे खूप कठीण आहे. मला नाही वाटत मी हे 7 वर्ष टिकू शकेन. प्रत्येक कोपऱ्यात शत्रू दडलाय. तिने डोळे मिटले आणि तिला रुद्रचा तो करारी आवाज ऐकू आला. मायरा, वाघिणीसारखी जग. भीतीला तुझ्याजवळ येऊ देऊ नकोस. तू माझी ताकद आहेस. आणि तिने स्वतःला सावरलं. तिने ठरवलं की ती आता बचावात्मक पवित्रा घेणार नाही, तर ती आता आक्रमण करणार. तिने विक्रमला बोलावलं. विक्रम, धर्माचा पत्ता काढ. उद्या सूर्य उगवण्याआधीच त्याला कळायला हवं की त्याने चुकीच्या माणसाशी पंगा घेतलाय. आपण रुद्रची पद्धत वापरणार आहोत. दुसऱ्या दिवशी सकाळी शहरात एकच खळबळ उडाली. धर्माच्या ऑफिसच्या बाहेर त्याचे सगळे ट्रक जाळलेले होते आणि धर्माच्या नावावर असलेल्या एका काळ्या व्यवहाराची फाईल थेट पोलीस कमिशनरच्या टेबलावर पोहोचली होती. मायराने धर्माला त्याच्याच भाषेत उत्तर दिलं होतं. धर्मा आता पळत सुटला होता. त्याला कोणाकडूनही मदत मिळत नव्हती. मायराने रुद्रच्या सत्तेचा असा वापर केला होता की धर्माचे स्वतःचे माणसं आता त्याच्या विरुद्ध झाली होती. या भागाच्या शेवटी मायरा पुन्हा एकदा तुरुंगात रुद्रला भेटायला जाते. यावेळी तिचे डोळे चमकत होते. रुद्र, मी आज एका शत्रूला संपवलं आणि इन्स्पेक्टर आदितीला हे दाखवून दिलं की मी फक्त तुमची बायको नाही, तर या साम्राज्याची खरी मालकीण आहे. आणि रुद्र हसला. त्याच्या डोळ्यांमध्ये अभिमान होता. मायरा, तू आता काळी सावली नाहीस, तर तू या शहराची ज्वाळा झाली आहेस. पण जरा जपून राहा. ही ज्वाला कधी कधी स्वतःलाही जाळून टाकते. त्यांच्यातलं हे नातं आता प्रेमाच्या पलीकडे जाऊन एका युद्धाच्या पातळीवर पोहोचलं होतं. 7 वर्षांचा हा प्रवास आता फक्त दुसऱ्या वर्षात शिरला होता. अजून 5 वर्ष बाकी होती आणि शमशेरचा एक जुना साथीदार, ज्याला खलनायक म्हटलं जायचं, तो आता समुद्राच्या वाटेने मुंबईकडे येत होता. मुंबईच्या किनाऱ्यावर धडकणाऱ्या लाटा आज अधिकच खवळलेल्या होत्या. आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली होती. जणू काही निसर्गही एखाद्या येणाऱ्या संकटाची नांदी देत होता. मेन्शनच्या बाल्कनीत उभी असलेली मायरा समुद्राकडे एकटक पाहत होती. धर्माला धडा शिकवल्यानंतर शहरात तिचं नाव आदराने आणि भीतीपोटी घेतलं जाऊ लागलं होतं. पण तिच्या मनातली अस्वस्थता काही केल्या कमी होत नव्हती. रुद्रशिवाय हे वैभव, ही सत्ता तिला एखाद्या उद्यासारखी वाटत होती. मॅडम, समुद्राच्या वाटेने एक संशयास्पद जहाज मुंबईच्या बंदराकडे येतंय. विक्रमने जवळ येऊन तिला माहिती दिली. त्याचा आवाज गंभीर होता. खबऱ्यांकडून माहिती मिळाली आहे की शमशेरचा जुना उजवा हात, त्याला अंडरवर्ल्डमध्ये जल्लाद म्हणून ओळखलं जातं, तो परतलाय. झैद आणि शमशेरच्या मृत्यूनंतर तो गायब झाला होता, पण आता तो रुद्रचं साम्राज्य गिळंकृत करण्यासाठी येतोय. मायराची पकड बाल्कनीच्या लोखंडी रेलिंगवर घट्ट झाली. जल्लाद, नावातच क्रूरता आहे. त्याचं खरं नाव काय? कोणालाच माहीत नाही मॅडम. तो फक्त रक्ताचा हिशोब ठेवतो. रुद्रने त्याला एकदा एका चकमकीत मारण्याचा प्रयत्न केला होता, पण तो वाचला. आता तो रुद्रच्या अनुपस्थितीत सूड घ्यायला येतोय, विक्रमने स्पष्ट केलं. मायराने एक दीर्घ श्वास घेतला. विक्रम, मेन्शनची सुरक्षा भेद्य करा, पण यावेळी आपण फक्त बचावात्मक खेळणार नाही. जल्लाद जर समुद्राच्या वाटेने येत असेल तर त्याचं स्वागतही समुद्रातच व्हायला हवं. त्याच रात्री मुंबईच्या एका निर्जन जेटीवर एक मोठं जहाज नांगरलं गेलं. जहाजातून एक उंच धिप्पाड माणूस खाली उतरला. त्याच्या अंगावर एक लांब काळा कोट होता आणि त्याच्या चेहऱ्यावर उजव्या डोळ्यापासून हनवटीपर्यंत एक जुना जखमेचा व्रण होता. हा व्रण त्याला रुद्रने दिला होता. तो होता जल्लाद. त्याच्या मागे 100हून अधिक सशस्त्र माणसं होती. रुद्र कुठे आहे? जल्लादने आपल्या माणसाला विचारलं. त्याचा आवाज घोगरा आणि भयानक होता. तो जेलमध्ये आहे साहेब. सध्या त्याचं साम्राज्य त्याची बायको मायरा चालवते, एकाने उत्तर दिलं. आणि जल्लाद जोरात हसला. बायको? रुद्रने एका भावलीच्या हातात बंदूक दिली आहे तर? ठीक आहे. रुद्रला मारण्यापूर्वी त्याच्या या भावलीचे तुकडे होताना त्याला बघायला लावीन. उद्या सकाळी मेन्शनवर हल्ला करायचा, पण मला ती मुलगी जिवंत हवी आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी मायरा नेहमीप्रमाणे रुद्रच्या अभ्यासिकेत बसून काहीतरी महत्त्वाची कागदपत्र तपासत होती. अचानक मेन्शनच्या बाहेरून आरडाओरडा आणि गोळीबाराचे आवाज येऊ लागले.
विक्रम धावत आत आला. मॅडम, जल्लादच्या माणसांनी हल्ला केलाय. त्यांनी मेन्शनच्या मुख्य गेटवर RDX लावून स्फोट केला आहे. मायरा डगमगली नाही. तिने रुद्रची ती जुनी रिव्हॉल्वर आपल्या कमरेला लावली. विक्रम, सगळ्यांना पोझिशन घ्यायला सांग. गच्चीवर स्नायपर्स तैनात करा. आणि हो, मेन्शनच्या गुप्त तळघराचा मार्ग मोकळा ठेवा. मेन्शनमध्ये जणू युद्ध सुरू झालं होतं. जल्लादची माणसं एखाद्या वादळासारखी आत शिरत होती. ते समोर येणाऱ्या प्रत्येक गोष्टीची नासधूस करत होते. रुद्रचे निष्ठावान पहारेकरी निकराने लढत होते, पण जल्लादच्या माणसांची संख्या खूप जास्त होती. जल्लाद स्वतः एका मोठ्या मशीन गनने गोळीबार करत हॉलमध्ये शिरला. मायरा, बाहेर ये. तुझ्या रुद्रची सावली आता संपण्याची वेळ आली आहे. जल्लाद ओरडला. मायरा वरच्या मजल्यावरून खाली आली. तिच्या हातात 2 बंदुका होत्या. तिने वरूनच जल्लादच्या माणसांवर अचूक गोळीबार केला. जल्लाद, शमशेर आणि झहीदची जी अवस्था झाली तीच तुझी होईल. इथून जिवंत परत जाण्याचा विचारही करू नकोस. जल्लादने वर पाहिलं. मायराच्या डोळ्यातली ती आग पाहून तो क्षणभर थबकला. हिंमत तर आहे पुरीत, पण आज तुझी हिंमत तुला वाचवू शकणार नाही. गोळीबार अधिकच तीव्र झाला. विक्रमने मायराला कव्हर दिलं आणि तिला एका खांबाच्या मागे ओढलं. मॅडम, हे लोक खूप जास्त आहेत. आपल्याला माघार घ्यावी लागेल. नाही विक्रम, हे आमचं घर आहे. इथून मी पळून जाणार नाही, मायरा जिद्दीने म्हणाली. पण तितक्यात एक ग्रेनेड तिच्या जवळ येऊन पडला. जोरात स्फोट झाला आणि मायरा दूर फेकली गेली. तिच्या डोळ्यांसमोर अंधारी आली. जेव्हा तिला शुद्ध आली तेव्हा तिला एका खुर्चीला साखळदंडाने बांधलेलं होतं. तिच्या समोर जल्लाद बसला होता. मेन्शनचा तो भव्य हॉल आता रक्ताने माखलेला होता आणि रुद्रचे अनेक माणसं जमिनीवर मृतावस्थेत पडली होती. विक्रम सुद्धा जखमी अवस्थेत एका कोपऱ्यात पडलेला होता. तर तूच ती मायरा, रुद्रने ज्याच्यासाठी स्वतःला जेलमध्ये झोकून दिलं. जल्लादने तिच्या हनुवटीला स्पर्श केला. मायराने त्याच्या तोंडावर थुंकलं. जल्लादने जोरात तिच्या कानशिलात लगावली. तुझा माज उतरवायला मला जास्त वेळ नाही लागणार. आता मी रुद्रला एक व्हिडिओ कॉल करणार आहे. त्याला बघावं लागेल की त्याची बायको कशी तडपडते. जल्लादने लॅपटॉपवरून जेलमध्ये रुद्रला कॉल केला. जेलच्या ऑफिसमध्ये रुद्रला सक्तीने बसवण्यात आलं. जेव्हा रुद्रने स्क्रीनवर मायराला त्या अवस्थेत पाहिलं तेव्हा त्याच्या अंगातलं रक्त उसळलं. त्याच्या हातातील बेड्यांचा आवाज पूर्ण ऑफिसमध्ये घुमला. जल्लाद, तिला हात लावायचा नाही. तुला काय हवंय ते मी द्यायला तयार आहे, पण तिला सोडून दे. रुद्र ओरडत होता. त्याच्या डोळ्यांमधून जणू ठिणग्या बाहेर पडत होत्या. रुद्र, तू जेलमध्ये सुरक्षित आहेस, पण तुझी मायरा नाही. आता बघ मी काय करतो. जल्लादने एक धारदार चाकू काढला आणि मायराच्या हातावर एक लहानसा वार केला. मायराच्या तोंडून एक सेसस्कार निघाला, पण तिने रुद्रसमोर रडणं नाकारलं. रुद्र, नका घाबरू, मी हार मानणार नाही. मायरा जोरात ओरडली. रुद्रने जेलच्या लोखंडी सळ्यांना इतक्या जोरात धडक दिली की त्याच्या कपाळातून रक्त वाहू लागलं. जल्लाद, तू मेलास. आज या जगाचा कोणताही कायदा मला तुला संपवण्यापासून रोखू शकणार नाही. तिकडे मेन्शनवर जल्लाद मायराला मारणारच होता. इतक्यात इन्स्पेक्टर आदिती तिथे आपल्या फौजफाट्यासह पोहोचली. गोळीबाराचा आवाज ऐकून जल्लाद सावध झाला. पोलीस इथे कसे आले? आदितीने मेन्शनला वेढा घातला होता. जल्लाद, सरेंडर कर. तुला इथून पळून जाण्याचा कोणताही मार्ग नाहीये. जल्लादने मायराच्या कपाळाला बंदूक लावली. इन्स्पेक्टर, मागे व्हा, नाहीतर मी हिला मारून टाकेन. आदिती थांबली. तिने मायराकडे पाहिलं. मायराच्या डोळ्यांमध्ये तिला एक संदेश दिसला. मायरा आपल्या पायाने जमिनीवर असलेल्या एका गुपित बटनाला दाबण्याचा प्रयत्न करत होती. ते बटन रुद्रने अशा आणीबाणीच्या प्रसंगासाठी बनवलं होतं. ते बटन दाबताच हॉलच्या छतावरून एक जड लोखंडी जाळं खाली पडणार होतं. मायराने संपूर्ण ताकद लावून ते बटन दाबलं आणि धाडकन आवाज झाला आणि जल्लादसह त्याचे अनेक माणसं त्याच्या जाळ्यात अडकले. आदितीने संधी साधली आणि आतमध्ये घुसून गोळीबार सुरू केला. गोंधळाचा फायदा घेऊन विक्रमने स्वतःचे बंद तोडले आणि मायराच्या जवळ पोहोचला. मॅडम चला. विक्रमने तिचे दंड तोडले. आदितीने जल्लादला बेड्या ठोकल्या. तुझा खेळ संपला जल्लाद. रुद्रने तुला जे दिलं होतं त्यापेक्षा भयानक शिक्षा मी तुला कायद्याने देईन. जल्लादला पोलिसांनी ताब्यात घेतलं. मायरा रक्ताळलेल्या अवस्थेत उभी होती. तिने लॅपटॉपकडे पाहिलं. रुद्र अजूनही तिथेच होता. त्याचे डोळे पाण्याने भरलेले होते. रुद्र, मी ठीक आहे. बघा, मी हार नाही मानली, मायरा हसून म्हणाली. रुद्रने स्क्रीनवर हात ठेवला. मायरा, तू खरंच वाघीण आहेस. मला तुझा अभिमान आहे. पण आता मलाही सहन होत नाहीये. मी लवकरच परत येईन. कायदा, भिंती, बेड्या काहीही मला आता रोखू शकणार नाही. त्या रात्री मेन्शनवर पुन्हा एकदा शांतता पसरली. पण ही शांतता जखमांची होती. विक्रमवर उपचार सुरू होते. मायरा स्वतःच्या जखमांकडे दुर्लक्ष करून मेन्शनच्या साफसफाईवर लक्ष देत होती. दुसऱ्या दिवशी आदिती मेन्शनवर आली.
यावेळी तिच्या हातात हॅमकप नव्हते. मायरा, तू आज जे धैर्य दाखवलंस त्याबद्दल मी तुझी प्रशंसा करते. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जल्लाद हा फक्त एक प्यादं होतं. यामागे कोणीतरी तर खूप मोठा माणूस आहे, जो रुद्रला आणि तुला पूर्णपणे संपवायचं स्वप्न बघतोय. आणि तो माणूस जेलच्या आतूनच सूत्र हलवतोय. मायरा दचकली. जेलच्या आतून? म्हणजे रुद्रच्या सोबतीला कोणीतरी शत्रू आहे? हो, त्याचं नाव आहे बकासूर. तो जुन्या काळातला एक डॉन आहे, ज्याला रुद्रने तुरुंगात पाठवलं होतं. आता तो तिथूनच जल्लादसारख्या लोकांना आदेश देतोय, आदितीने माहिती दिली. मायराला समजलं की आता खरी लढाई जेलच्या आत आणि बाहेर अशा दोन्ही ठिकाणी लढली जाणार होती. तिने ठरवलं की ती आता गप्प बसणार नाही. तिने रुद्रच्या साम्राज्यातील सगळ्यात घातक अशा ब्लॅक फोर्सच्या गुप्त तुकडीला पुन्हा सक्रिय केलं. आणि या भागाच्या शेवटी जेलमध्ये रुद्र आपल्या सेलमध्ये बसलेला असतो. अंधारातून एक माणूस त्याच्या समोर येतो. रुद्र, तुझी बायको वाचली, पण पुढच्या वेळी ते इतके नशीबवान नसेल, तो माणूस म्हणतो. रुद्र उठून उभा राहतो. त्याच्या डोळ्यात आता मृत्यूचं तांडव दिसतं. बकासूर, तू माझ्या मायराला हात लावण्याची चूक केलीस. आता तुझा हा काळ कोठडीचा प्रवास तुझ्या स्मशानापर्यंत पोहोचेल. 2 वाघांमधलं हे युद्ध आता जेलच्या अंधाऱ्या कोठडीत सुरू होणार होतं. मायरा बाहेरून आणि रुद्र आतून या काळी सावलीला कायमचं संपवण्यासाठी सज्ज झाले होते. तुरुंगाच्या त्या काळ कोठडीत आज हवेचा दाब वाढल्यासारखा वाटत होता. बकासूरने दिलेली धमकी रुद्रच्या कानात एखाद्या तप्त शिशासारखी टोचत होती. त्याला ठाऊक होतं की बकासूर हा असा साप आहे जो समोरून नाही, तर पाठीमागून डसण्यात पटाईत आहे. रात्रीचे 2 वाजले होते. जेलचा वॉर्डन डुलकी घेत होता. अचानक रुद्रच्या सेलचा जुना गंजलेला दरवाजा कर्र असा आवाज करत उघडला. बकासूरच्या 4 पटरांनी हातात धारदार पत्रे आणि लोखंडी सळ्या घेऊन आतमध्ये प्रवेश केला. पण रुद्र बेडवर नव्हता. तो छताला लागून असलेल्या पाण्याच्या पाईपला पाय अडकवून वर लटकला होता. जसे ते चौघे आतमध्ये शिरले तसा रुद्र एखाद्या शिकारी बिबट्यासारखा त्यांच्यावर तुटून पडला. त्याने एकाच्या मानेवर प्रहार केला आणि तो जागीच निपचित पडला. बाकी तिघे सावरण्याआधीच रुद्रने एकाची सळी हिसकावून घेतली आणि दुसऱ्याच्या गुडघ्यावर प्रहार केला. बकासूरला वाटलं, मी इथे रडत बसलोय. त्याला सांगा, वाघ पिंजऱ्यात जरी असला तरी तो गवत खात नाही. रुद्राचा आवाज त्या अंधाऱ्या कोठडीत घुमला. अवघ्या 5 मिनिटात त्याने चौघांचेही हातपाय तोडून त्यांना तिथेच रक्ताच्या थरवळ्यात पाडलं. आणि रुद्र थांबला नाही. त्याला आता बकासूरचा कायमचा काटा काढायचा होता. त्याने वॉर्डनच्या कमरेच्या चाव्या घेतल्या आणि तो हाय सिक्युरिटी झोनकडे निघाला. वाटेत येणाऱ्या प्रत्येक अडथळ्याला त्याने आपल्या शारीरिक ताकदीने आणि दहशतीने बाजूला सारलं. तो बकासूरच्या स्पेशल सेलमध्ये पोहोचला. बकासूर तिथे आरामात परदेशी सिगारेट ओढत बसला होता. आलास? मला वाटलं नव्हतं तू इतक्या लवकर पोहोचशील, बकासूर हसत म्हणाला. पण रुद्रने काहीही न बोलता सेलचा दरवाजा लाथ मारून तोडला आणि बकासूरचा गळा धरून त्याला भिंतीवर आपटलं. मायराच्या वाटेला जाणं म्हणजे यमराजला निमंत्रण देणं आहे, हे तुला आज मी प्रत्यक्ष दाखवणार आहे. रुद्रने त्याच्या पोटात एक असा ठोसा मारला की बकासूरच्या तोंडातून रक्ताची धार लागली. त्या रात्री जेलच्या आतमध्ये एक भयानक युद्ध झालं. रुद्रने बकासूरला मारलं नाही, पण त्याला अशा अवस्थेत आणून सोडलं की तो आयुष्यभर अंथरुणाला खिळून राहणार होता. दुसरीकडे ब्लॅक मॅन्शनवर जल्लादच्या उरलेल्या गँगने शेवटचा आणि सर्वात मोठा हल्ला केला होता. बाहेर विजांचा कडकडाट सुरू होता आणि मुसळधार पाऊस पडत होता. मायराने मेन्शनच्या कच्चीवरून पाहिलं. शेकडो गाड्यांचा ताफा मेन्शनला वेढा घालून उभा होता. विक्रम जखमी होता, पण त्याने बंदूक सोडली नव्हती. मॅडम, तुम्ही आत जा, हे लोक खूप जास्त आहेत, विक्रम ओरडला. पण मायरा आज वेगळीच दिसत होती. तिने रुद्रची ती आवडती लांब निळीची हंटर बंदूक हातात घेतली. तिचे विस्कटलेले केस वाऱ्यावर उडत होते आणि डोळ्यांमध्ये कानामेघ आग होती. विक्रम, आजवर मी रुद्रच्या नावावर जगले, पण आज मी रुद्रसाठी लढणार आहे. सांगा त्या गद्दारांना, रुद्रची सावली अजून संपलेली नाही. मायराने पहिली गोळी झाडली आणि शत्रूच्या एका गाडीचा पेट्रोल टँक फुटून मोठा स्फोट झाला. मेन्शनचा परिसर रणभूमी झाला होता. मायरा एखाद्या रणरागिणीसारखी लढत होती. तिने मेन्शनच्या गुप्त जागी पेरलेली स्फोटकं सक्रिय केली. शत्रूचे पाय मेन्शनच्या आत पडताच स्फोट झाले आणि कित्येक गुंड हवेत उडाले. मायराच्या त्या पराक्रमामुळे रुद्रच्या माणसांमध्ये चैतन्य संचारलं. त्यांनी हर हर महादेवच्या गर्जनेने शत्रूंवर झडप घातली. पाऊस आणि रक्ताच्या मिश्रणाने मेन्शनच्या पायऱ्या लाल झाल्या होत्या आणि अखेर शत्रूंनी पळ काढला. मायरा तिथेच गुडघ्यावर बसली होती. तिचे हात थरथरत होते, पण तिने मेन्शन आणि रुद्रचा सन्मान वाचवला होता. पुढचे 2 वर्ष विराहाचे, संघर्षाचे आणि बलिदानाचे होते.
इन्स्पेक्टर आदितीने रुद्रच्या केसेसचा पुन्हा सखोल तपास केला. तिला अनेक अशा फाईल्स मिळाल्या ज्यात रुद्रने छुप्या मार्गाने पोलिसांना मोठे रॅकेट पकडण्यात मदत केली होती. मायराने कोर्टामध्ये दिलेली साक्ष आणि रुद्रने जेलमध्ये टोळी युद्धाचा केलेला अंत यामुळे कोर्टाचा दृष्टिकोन बदलला. ॲडव्होकेट देशपांडे यांनी ताकदीने बाजू मांडली. अखेर रुद्रची 7 वर्षांची शिक्षा त्याच्या चांगल्या वागणुकीमुळे आणि विशेष परिस्थितीमुळे 2 वर्षांवर आणली गेली. आज तो दिवस होता ज्याची वाट मायरा गेल्या 730 दिवसांपासून पाहत होती. ब्लॅक मेन्शन आज एखाद्या नववधूसारखं सजलं होतं. सायरनचे आवाज नव्हते तर सुवासिक फुलांचा सुगंध दरवळत होता. रुद्रच्या प्रत्येक माणसाने नवीन कपडे घातले होते. मेन्शनच्या गेटवर मायरा उभी होती. तिने फिकट गुलाबी रंगाची नऊवारी साडी नेसली होती. हातामध्ये हिरवा चुडा आणि कपाळावर चंद्रकोर होती. जसा रुद्रला तिचा चेहरा आवडायचा. तुरुंगाचे जड दरवाजे उघडले. पांढरा कुर्ता पायजामा घातलेला, थोडी दाढी वाढलेला आणि डोळ्यांमध्ये एक शांतता असलेला रुद्र बाहेर आला. समोर मायराला पाहताच त्याच्या पावलांचा वेग वाढला. मायरा धावत गेली आणि तिने रुद्रला घट्ट मिठी मारली. 2 वर्षांचा तो डोंगर, तो विरह एका क्षणात अश्रूंच्या रूपात वाहून गेला. मायरा, तू हे सगळं कसं सांभाळलंस? रुद्रने तिच्या डोक्यावरून हात फिरवत विचारलं. तुमच्या प्रेमाच्या ताकदीवर रुद्र. आता तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही, मायरा रडत म्हणाली. मेन्शनवर आलेल्या रुद्रने आपल्या सर्व सहकाऱ्यांना हॉलमध्ये एकत्र केलं. सर्वांना वाटलं होतं की रुद्र आता पुन्हा एकदा अंडरवर्ल्डमध्ये राज्य करेल. पण रुद्र खुर्चीवर बसला नाही. माझ्या भावांनो, 2 वर्षांच्या एकांतवासात मला एक गोष्ट समजली. रक्ताने माखलेलं हे साम्राज्य कधी शांतता देऊ शकत नाही. आजपासून रुद्रप्रताप सिंग हा माफिया मेला आहे. आजपासून आपण फक्त माणसं म्हणून जगणार आहोत. आरपी एंटरप्राइजेस आता फक्त कायदेशीररित्या काम करेल. जे पैसे आपण कमावले त्यातून आपण अनाथ मुलांसाठी शाळा आणि हॉस्पिटल उभारू. ज्याला हे मान्य नाही तो आपला हिस्सा घेऊन जाऊ शकतो, रुद्रने जाहीर केलं. पण एकाही माणसाने पायमागे घेतला नाही. उलट सर्वांनी रुद्रचा जय जयकारच केला. काळी सावली आता कायमची विरून गेली होती आणि तिथे प्रकाशाचा नवा किरण आला होता. संध्याकाळी रुद्र आणि मायरा मेन्शनच्या बाल्कनीत उभे राहून समुद्राकडे पाहत होते. सूर्यास्त होत होता आणि आकाश केशरी जांभळ्या रंगाने न्हाऊन निघालं होतं. रुद्रने आपली जुनी रिव्हॉल्वर काढली आणि ती समुद्राच्या खोल पाण्यात भिरकावून दिली. मायरा, आज आपण खऱ्या अर्थाने मुक्त झालोय. माझ्या वडिलांचा सूड, जोरावरचा द्वेष, सत्तेची भूक सगळ्या समुद्रात विसर्जित झालंय. आता उरलोय तो फक्त मी आणि तुझं प्रेम, रुद्र म्हणाला. मायराने रुद्रच्या खांद्यावर डोकं ठेवलं. आणि हीच ती आपली कहाणी, खरी कहाणी आहे रुद्र. प्रेमात इतकी ताकद असते की ती सैतानालाही देव बनवू शकते. समुद्राच्या लाटांचा आवाज त्या भीतीदायक वाटत नव्हता, तर ते एका नवीन जीवनाचं गाणं गात होत्या. रुद्रच्या आयुष्यातील ती काळी सावली आता कायमची धूसर झाली होती आणि मायराच्या रूपाने त्याला त्याचं चांदणं मिळालं होतं. आपली ही माफिया द डार्क लव्ह ही कथामालिका आज इथे समाप्त झाली. ही संपूर्ण कथामालिका तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया एका नवीन कथामालिकेसह. तोपर्यंत हर हर महादेव.